कानात सोनं, नाकात सोनं, हातात सोनं, पायात सोनं, कमरेला सोनं, गळ्यात सोनं. कोण आहे? पाहिली सुशीला. हा सुशीले, कोणाकडे भीक मागितलीस? अगं कोणी दिलं हे सगळं सांग मला. आणि हे काय? सोन्याच्या ताटात चांदीची निरांजन, त्याच्यात तेलाचा दिवा. अगं रात्रीच्या समयीला तेल ठेव महाराज. 4 टँकर उभे आहेत HP चे. काय बोलते महाराज? अगं कोणाला मागितलं तू? महाराज अहो असं काय माहित नसल्यासारखं करता. काल रात्री कृष्ण परमात्मा इथे आला आणि हे सगळं देऊन गेला. सुशीले खोटं बोलू नकोस. मी रात्रभर कृष्ण सोबत बसलेलो होतो. पहिल्या प्रहारापर्यंत आम्ही गप्पा मारल्या सकाळच्या. रात्रभर कृष्ण माझ्या समोर बसला होता. महाराज मी कशाला खोटं बोलू? कृष्ण आला आणि सगळं देऊन गेला. अहो आपल्या लेकराकडे बघा एकदा, त्यांच्या अंगावरचे कपडे बघा. नाही तर या लेकरांना वरचे कपडे घातले तर खालचे नाहीत, खालचे घातले तर वरचे नाही. आज खालचे वरचे दोन्ही. अगं सुशीले का खोटं बोलते? सांगून दे मला, काय केलंस तू? महाराज मी माझ्या मंगळसूत्राची शपथ घेऊन सांगते, रात्री कृष्ण इथे आला आणि सगळं देऊन गेला. डोळ्यात पाणी आलं हो, डोळ्यात पाणी आलं. कृष्णा कृष्णा का केलंस रे असं? अरे न मागे तयाची रमा होय दासी. मी काहीच मागितलं नाही आणि तू मला काहीच द्यायचं ठेवलं नाही. देवा कशाला दिलं रे लौकिक मला? मला माहिती आहे एकादश स्कंदात तू सांगितलेलं आहे, यस्य कृपाहमिच्छन्ति तस्य सर्व हराम्य. ज्याच्यावर तू कृपा करतो ना त्याचं लौकिकातलं सगळं सुख तू आधी हरण करतो. लक्षात घ्या, ज्या वेळेला प्रापंचिक जीवनात मोठं संकट आलं ना तुमच्यावर, आपली माणसं सोडून जातात, वैभव नाहीसं होतं, त्यावेळेला लक्षात घ्या अनंत कोटी ब्रह्मांड नायक आता आपल्याला जवळ करतोय. यस्य कृपाहमिच्छन्ति, आधी त्याचं तस्य सर्व हराम. कृष्णा अरे ज्या अर्थी तुम्हाला वैभव दिलंस त्या अर्थी तुम्हाला स्वतःपासून दूर लोटलं रे कृष्णा. दूर लोटलं का दिलंस रे? अरे माझं काय मागणं होतं रे? अरे हेची व्हावी माझी आस, जन्मोजन्मी तुझा दास दिवास. काय केलंस रे? कशाला दिलंस? काय सुधाजींचं अंतःकरण असलं पाहिजे श्रोत्यांनो. अहो मंडपात कोणी हात वर करा आणि सांगा मी भगवंताचा भक्त आहे, सुदाम्या एवढा गरीब आहे. कोणी हात वर करा की महाराज माझ्या 2 वेळच्या जेवणाची भ्रांत आहे बरं, हात वर करा. नाही ना? मग सुदामजी आमच्यामध्ये एवढा फरक का? का एवढा फरक असावा? अरे भक्त ऐसे जाना जे देही उदास, गेले आशा पाश निवारोणी, विषय तो त्यांचा झाला नारायण, ना पडे जनधन माता पिता. अहो एवढं भरभरून अनंत कोटी ब्रह्मांड नायकानं आपल्याला दिलेलं आहे, पण आमचं काय आहे? 100 जरी गोष्टी आम्हाला देवानं दिल्यानं तरी आम्ही 101व्या गोष्टीसाठी जन्मभर पूर्ण जन्म रडण्यात वाया घालवतो, पण देवानं दिलेल्या 100 गोष्टीकडे पाहत नाही. उपनिषदात कथा येते, रात्रीच्या अंधारामध्ये एक माणूस जंगलातून चालत होता. 3 सांज झालेली होती, अंधार पडत होता. त्याला गरीब माणूस होता, चालत चालतच जात होता, वाहन तर नव्हतंच. चालता चालता त्याला एक बटवा मिळाला. बटवा माहिती ना, कमरेला असतो जुन्या आज्यांच्या. त्यानं तो बटवा पाहिला, उघडून पाहिला, त्याच्यात सोन्याचे शिक्के होते. गरीब माणूस, सोन्याचे शिक्के. इकडे तिकडे पाहिलं, कोणीच नाही. ज्या अर्थी कोणी नाही त्या आता पिशवी घ्यायला हरकत नाही म्हणून एका बाजूला कोपऱ्यात जाऊन बसला. मोजले 1 2 3 प्युअर सोन्याच्या 24 कॅरेट. बेंटेक्स बद्दल बोलत नाही मी, किंवा 1 ग्रॅम पण नाही. मोजले, 99 भरले. काहीतरी चुकलं म्हणून पुन्हा इकडचे तिकडं मोजले, 99 भरले. अरे एक शिक्का कुठे गेला म्हणून इकडं तिकडं शोधायला लागला. पिशवीत पाहिला नाही, इकडं तिकडं झाडा झुडपात काटे घुसायला लागले. काट्यात हात घालताना पण शिक्का सापडला पाहिजे म्हणून हात घातला. एक शिक्का कुठे, एक शिक्का. अंधार पडला. अरे एक शिक्का कुठे, एक शिक्का कुठे, एक शिक्का कुठे.
अंधार झाला तरी आपलं याचं शोधणं चालूच की असं चाचपून पाहतो, शिक्का हाताला लागेल, शिक्का. जंगल होतं ना, अंधार खूप पडला. चालता चालता समोर एक विहीर आली. आता जंगलातल्या विहिरीला काय कठडे असतात का? नाही. शोधता शोधता पुरचुंड एका कोपऱ्यात लपून ठेवलं की हाताला जड व्हायला लागलं म्हणून लपवलं आणि शोधायला लागला. शोधता शोधता विहिरीच्या काठावर आला, पाय घसरला, विहिरीत पडला आणि गेला. काय तात्पर्य? ही उपनिषदातली कथा आहे. आता ह्या दरिद्री माणसाकडं थोड्या वेळ आधी 99 तरी शिक्के होते का? होते का? ह्याने काय करायला हवं होतं? 99 मिळाले, घरी घेऊन जायचे ना. बरं, ह्याला माहित होतं का 100 शिक्के ह्याच्यात आहेत म्हणून? माहिती नाही तरी शोध. परिणामी विहिरीत पडला. जीव. पिशवी कुठं राहिली? कोण पडलं विहिरीत? विहिरीत कोण पडलंय? आपण पडलेलो आहे विहिरीत. आपण. अरे 99 सुखाची साधनं दिलेली असताना 100व्या सुखाच्या साधनेसाठी संसार रूपी विहिरीत पडून आमचा कधी जीव गेलाय आमचं आम्हाला कळालेलं नाही. अरे 99 शिक्क्यांचा आनंद साजरा करायला शिका. जीवन समाधानी झाल्याशिवाय राहणार नाही. आम्हाला विहिरीत पडून जाण्यासाठी नाही आलो, आम्ही भगवंताचे भक्त म्हणून आलेलो आहेत. अरे न मागे तयाची रमा होय दासी. बरं, कधीतरी असं करून पहा की देवाला काहीच मागू नका, पण त्याची खूप भक्ती करा. तुकाराम महाराजांचा इतका सुंदर अभंग आहे. समाधानी जीवन कसं जगावं सांगतात महाराज. सुदाम्याची कथा काय शिकवते? देवा, या जगात द्यायचं असेल तर काय दे? पोटा पुरते देई विठ्ठला, पोटा पुरते देई विठ्ठला, माय बापा. पोटा पुरते देई विठ्ठला, आता लई नाही मागन, आता लई नाही पोटा पुरते देई विठ्ठला, पोटा पुरते देई विठ्ठला. देवा, लई नाही काय म्हणतात? काय मागितलंय देवा? वस्त्र नव अथवा जून, वस्त्र नव अथवा जून. जसं द्यायचं तसं दे देवा, काही म्हणणं नाही माझं. वस्त्र नव अथवा जून देई देवा, अंग भरून देई देवा, अंग भरून. लई नाही मागण देवा, लई नाही महाराज. 2 चरणाचा अभंग आहे, पण 2 चरणाच्या माणसाला समाधानी कसं राहायचं हे कडवं ऐकलं आपण की वस्त्र नव अथवा जुनं. अन्न वस्त्र निवारा आपल्या गरजा आहेत. कसंही दे, पण कसं दे? अंग भरून दे. आणि पुढचं कडवं इतकं गोड आहे श्रोत्यांनो.
काय म्हणतात देवा? भाकर साजूक अथवा शिळी, भाकर साजूक अथवा शिळी, भाकर साजूक अथवा शिळी, साजूक अथवा शिळी. पण देवा देई, देवा देई, देवा देई, भुकेच्या वेळी देवा देई, भुकेच्या वेळी देवा लई नाही मागन आता. अहो, जी भाकरी खाण्यासाठी आपण कष्ट करतो तीच जर भुकेच्या वेळेला मिळाली नाही तर मिळालेल्या पैशाचा काय उपयोग आहे हो? अरे 2 वेळेला आपण पोटभर कुटुंबासोबत बसून जेवतोय, त्याच्यापेक्षा जगात मोठा बारीक चालू बारीक बारीक चालू, त्याच्यापेक्षा मोठा आनंद काय आहे? अरे माझं कुटुंब आज आनंदाने मी कमवून कष्टानं कमवून आणलेल्या पैशात जेवतोय, त्याच्यासारखा आनंद काय आहे? अरे भाकर साजूक अथवा शिळी, अरे ती अंगी कधी लागेल? देवा देई भुकेच्या वेळी. देवा हे तर करच, पण तुका म्हणे आता गरीब ठेव श्रीमंत ठेव पण पायापासून दूर करू नको तुझ्या. नका करू पाया परता आता 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 लई नाही मागण लई नाही मागण
भागवताचा सर्वात महत्त्वाचा संदेश आहे. भक्ताने काय शिकावं? पोटा पुरते देई विठ्ठला, आता लई नाही माग. सुदामजींना ऐश्वर्याची प्राप्ती झाली, त्याचं कारण एकच आहे महाराज, न मागे तयाची रमा होय दासी. भगवंताला इतकं उपकृत करून टाकावं, प्रल्हादजींसारखं व्हावं आपलं आयुष्य, देवाने घे घे म्हणावं आणि आपण नाही म्हणावं. पण आपलं कसं झालंय, आपण मंदिरात जातो, बाहेर भिकारी बसलेले असतात, आपण त्यांना नाव ठेवतो, हातपाय धड आहेत, चांगलं जरा कामं बिमा करा, जरा काय भीक मागता, आणि मग आपण आज जातो आणि मग देवाला म्हणतो, देवा माझं खामगावला भागवत आहे, माझी रूम चांगली दे, मला जेवण चांगलं दे, फिरायला शेखर काकाची गाडी दे, समोर चांगला व्हिडिओ कॅमेरा दे, साऊंडवाले दादा चांगले दे. देव म्हणेल, अरे भिकारड्या, तुला जन्माला घातलंय ना, हात दिलेत ना, जे भिकाऱ्याला आपण बाहेर म्हणालो हात दिलेत ना, मग यांनी हात दिलेच आहेत ना, कष्ट कर, कर्मण्येवाधिकार असते, अरे काम कर. तो का म्हणणार नाही आपल्याला सांगा बरं? तो आहे, त्याच्या कृपेशिवाय काही नाही. पण कर्माधिष्ठित माणसाच्या पाठीमागे परमेश्वर इतरांपेक्षा जास्त उभा असतो. जो कामाला महत्व देतो ना, परमेश्वर त्याच्या पाठीशी उभा. सुदामजींची कथा आपल्या हृदयात बसली पाहिजे. नाही मागायचं मला, कितीही बिकट परिस्थिती आली ना, अरे निष्काम निश्चल विठ्ठली विश्वास, पाहू नये आस अनेकांची. माझ्या परमेश्वर आहे ना माझ्या पाठीशी, मी नाही जाणार कोणाला मागायला, ही धारणा ठेवा. हजारो भक्त आहेत, त्यांचा संसार अनंत कोटी ब्रह्मांड नायक चालवतो, तुमचा माझा चालवणार नाही का? पण आम्हाला अर्जुनासारखं त्याच्या भरोशावर संसार टाकून आधी झोपावं लागेल. तेव्हा मी कष्ट करतो, पण फळ देणं तुझ्या हातात आहे. सुदामजींची कथा झाली. यानंतर श्रीमद भागवतात एकादश स्कंदात खूप तत्वज्ञान आलेलं आहे, वेळेअभावी आपल्याला ते पाहता येणार नाही. यानंतर श्रीमद भागवतामध्ये भगवंताने नंद बाबा यशोदेकडून यज्ञ करून घेतले. सुभद्रा हरणाची कथा, श्रुतदेव ब्राह्मणाची कथा, अशा अनेक छोट्या छोट्या कथा येतात. कथेंचा सार एकच असल्यामुळे भगवंताचं नाम, त्यामुळे त्या कथांना आपण वेळेअभावी नमस्कार करूया आणि पुढे जाऊया. पुढे श्रीमद भागवतामध्ये एकादश स्कंधात उपाख्यान येतं. अवधूत ब्राह्मणाची भेट झाल्यानंतर जो जो जयाचा घेतला गुण, तो तो म्या गुरु केला से जाण, गुरुसी आले अपारपण, जग संपूर्ण गुरु भासे. या न्यायाने दत्तात्रयांनी 24 गुरु कोणते आणि का केले याचं वर्णन आलं. मी आकाशाला गुरु मानलं, मी पृथ्वीला गुरु मानलं. का पृथ्वीला गुरु मानलं? मी तिच्यासारखं सहनशील झालं पाहिजे. पृथ्वीकडून कुठला गुण शिकायचा? सहनशीलता. आहे का हो? पृथ्वीसारखी सहनशीलता जगात कोणाची? आपण बोर घेतो, गाड्या चालवतो, आपलेच भार केवढाले, पण ती बिचारी कधीच म्हणत नाही की मी आता थकले. ती सस्य शालिनी आहे. मला पृथ्वीसारखं मी सहनशील झालं पाहिजे म्हणून मी पृथ्वीला गुरु केलं. मी पाण्याला गुरु केलं. का? पाण्याचा रस्ता किती आडवा, शेवटी पाणी त्याची वाट काढून पुढे जातं ना. अडवणाऱ्या माणसाला ते भांडत तिथं वेळ घालतं का? तुम्ही असं उतारावर पाणी सोडा आणि अंगठा लावा, पाय लावा, पाणी काय करतं? पलीकडून निघून जातं ना. पाण्यासारखा माणसाचा स्वभाव असला पाहिजे. कोणी कितीही आपल्याला अडवण्याचा प्रयत्न केला ना, आपण आपली वाट काढावी. मला पाण्यानं हे शिकवलं. कबूतराला मी गुरु केलं. का? संसारात अडकलेला तो कबूतर, त्याचं खूप सुंदर कथा येते श्रीमद भागवतात. एक कबुतरीन भेटली, तिला पिलं झाले, पिलं अडकले म्हणून कबुतरीन स्वतः जाळ्यात जाऊन बसली. कबुतरीन गेली म्हणून कबूतर गेला. त्या कबुतरासारखी तर आमची गत नाही ना, म्हणून आम्हाला मोक्ष मिळवायचा आहे. कबुतराकडून शिकलो. एका वेश्येकडून मी वैराग्य कसं मिळवायचं हे शिकलो. असे 24 गुरु कसे केले याचं वर्णन आलेलं आहे. सांख्ययोग पुन्हा एकदा वर्णन करून सांगितला. आणि
श्रुतदेव ब्राह्मणाची कथा झाली. द्वारकेमध्ये यादव भरपूर आहेत. यानंतर महाभारत झालं. महाभारताची एक स्वतंत्र कथा आपल्याकडे आहे. आणि 125 वर्षाचं जवळपास भगवंताचं आयुष्य आता होत आलंय. भगवंताला माहीत झालं ज्या कार्यासाठी मी आलो होतो आटोपत आलेला आहे. खूप यादव वाढले होते. भगवंताचे मुलं, त्यांचे मुलं, त्यांचे मुलं, त्यांची भावकी, असं सगळं खूप वाढलं. आणि सूर्यग्रहणाचा पर्व काळ आला महाराज. सूर्यग्रहणाचा पर्व काळ आला. ग्रहणात आपण सगळी मंडळी काय करत असतो? अनुष्ठान. असं म्हणतात ग्रहणात गंगेच्या कुठल्याही नदीच्या ठिकाणी जाऊन जर आपण अनुष्ठानं केली तर ती जास्त तीर्थक्षेत्रे अन्यक्षेत्रे कृतं पापम तीर्थक्षेत्रे विनश्यती. सगळ्या. आणि यादवांचं कसं झालं होतं माहिती आहे का? काय असतं, माणसाला मोठ्या घरात जन्माला आलं म्हणजे मी कसाही वागलो तरी जमेल असं वाटायला लागतं. हे यादवांचे जे कृष्णाच्या वंशात राहणारे, अरे आमचा बाप कृष्ण आहे, आमचा बाप कृष्ण आहे म्हणून कसे वागायला लागले. पण दासबोधात सांगितलेलं आहे समर्थांनी, जे माणसं बापाच्या कीर्तीवर जगतात किंवा त्यांना तशी वेळ येते, स्वतःचं काहीच कर्तृत्व नसतं, बापाच्याच कीर्तीवर घर चालतं काही काही लोकांचं. सांगे वडिलाची कीर्ती तो एक मूर्ख, श्रीराम सांगितलं. जो नुसत्या बापाच्या कीर्तीवर जगतो ना त्याची कीर्ती फार फार तर 2-2.5 वर्ष टिकती, नंतर नाही टिकत. स्वतःचा काहीतरी पराक्रम असला पाहिजे महाराज. हे यादव, अरे कृष्ण आमचा कुळातला आहे, कृष्ण आमचा आहे म्हणून कसे वागायला लागले. म्हणून यांनी काहीतरी परमार्थ केला पाहिजे म्हणून भगवंत यांना घेऊन आले प्रभास क्षेत्राच्या ठिकाणी. हे प्रभास क्षेत्र कुठे आहे? समुद्राच्या काठी सोमनाथ नावाच्या ज्योतिर्लिंगाच्या जवळ आहे. आणि महाराज आपल्याला सांगतो तिथे नुसते हेच मंडळी नाही आलेली, यादवच. सप्त ऋषी आलेले आहेत. वशिष्ठ, च्यवन, अत्री अशी सगळी मंडळी तिथं आलेली. आणि ही मंडळी इथे जमा झाली. काय असतं, संत मंडळी जी आहेत ही असे अरण्यात वगैरे का जाऊन बसतात माहिती का आपल्याला? कारण यांना शांतता अपेक्षित असते. ही सगळे यादव तिथं गेले. यादव तिथे गेल्यामुळं परिणाम असा झाला की तिथली शांतता भंग झाली. काय मुलांचा आरडा ओरडा खेळणं वगैरे आहे की नाही, शांतता भंग झाली. म्हणून या ऋषीमुनींनी ठरवलं की आपण अजून आत जाऊन बसलं पाहिजे. म्हणून ते अजून आत जाऊन बसले. आणि स्वतःची साधना सप्तऋषींनी सुरू केली. पण असं झालं, यांचा आवाज एवढा वाढायला लागला, यादव होते उन्मत्त झाले, चेष्टा करायला लागले. माणूस काय एकदा चेष्टेवर आला ना, कोणाची किती चेष्टा करायला लागलो आपण काही कळत नाही, मान कळत नाही, मा सन्मान. या यादव बालकांनी ठरवलं की आपण सप्तऋषींची गंमत उडू. महाराज सगळं भागवत कशामुळं घडलं? संतांच्या शापाने. आज हे काय करायला लागले, सप्तऋषींची गंमत घेऊ म्हणाले. काय केलं, सांबम जांबवती सुतम, जांबवतीचा पुत्र असणारा सांब त्याला साडी नेसवली.
सगळा स्त्रीसारखा वेश दिला आणि त्याच्या पोटाच्या ठिकाणी खूप चिंध्या कोंबल्या 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 आणि त्याचं पोट गरोदर वाटावं असं मोठं केलं आणि सप्तऋषींकडे त्या सांबाला स्त्री वेशात घेऊन आले. सांबाने स्त्रीसारखा नमस्कार सप्तऋषींना केला. साष्टांगम प्रणिपत्यतम. सप्तऋषींनी पाहिलं, जप करत होते, शांत बसलेले होते. वसिष्ठ आहेत, चवन आहेत, आत्री आहेत, विश्वाम कश्यप आहेत, सगळे मंडळी आहेत. आणि गंमत घ्यायची म्हणून काय म्हणाले माहितीये यादव बालक, महाराज ही आमची मैत्रीण आहे, ही गरोदर आहे, हिला मुलगा होणार का मुलगी एवढं सांगा. आता 5000 वर्षापूर्वीचा काळ, कोणता मित्र आपल्या मैत्रिणीला काय होणार आहे हे विचारायला जाईल का? माझी आजी सांगती की पूर्वी पती पत्नीला एकटा दवाखान्यात सुद्धा नेत नसे, ननन जाऊ एक जण कोणीतरी स्त्री सोबत असायची. का बरोबर आहे का? मला माहित नाही, दोन्ही अनुभव नाहीत मला. एक तर मी जुन्या काळातही नव्हतो आणि 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 हा सांगत जा काही गोष्टी ज्या तुम्हाला माहित नाही त्या मी सांगतो ना, मग मला माहित नसलेल्या तुम्ही सांगितल्या पाहिजे. असं बरोबर आहे ना आजी? आजोबा नेत नव्हते ना तुम्हाला? काय करावं आता, जाऊ द्या. काळच तसा होता हो, हे सांगायचं शिष्टाचार होता. आणि हे म्हणतात आमच्या मैत्रिणीला मुलगा होईल का मुलगी हे सांगा. वा रे वा यादव. आणि यांनी काय केलं महाराज? अरे एवढे उन्मत्त झाल्यासारखे करतात. साधू संतांचा अपमान माणसाने करावा का हो? अहो जमलंच तर साधू संतांचा नेहमी आदर केला पाहिजे. ही पोरं साधू संतांना लागल तसं बोलले. थोड्या वेळ आधी येऊन भगवान गोपालकृष्णानं यांचं पर्व काळे म्हणून पूजन केलं होतं बरं सप्त ऋषींचं, की बाबा ग्रहण सूर्यग्रहण चालू आहे, आपण पर्व काळात पूजन केलं पाहिजे म्हणून यांचं पूजन केलं होतं. आणि हे आता इथं येऊन अपमान करायला लागलेले आहेत. काय म्हणाले साधू ऋषी मुनी यांना? अरे आमची चेष्टा करता? जनशिष्यतियो मंदाहा. अरे मूर्खांनो, आमची चेष्टा करता, आम्हाला काय कळत नाही असं वाटतं तुम्हाला? जनशिष्यतियो मंदा मुशलम कुलनाशनम. आम्ही शाप देतो यादव कुळाला, याच्या पोटी मुसळ येईल आणि हे मुसळ यादवांचा सर्वनाश. संतांचा अपमान किती महागात पडू शकतो विचार करा. आणि महाराज आपल्याला सांगतो, साडी सोडली, ते वस्त्र काढले, खरंच त्याच्या पोटाच्या ठिकाणी मुसळ सापडलं, मुसळ. आणि महाराज शाप खरा झाला. आता गुपचूप मध्ये पाप केलेलं आहे, गुपचूप मधून मिटून टाकवलं पाहिजे. माणूस चोरून पाप करतो आणि पाप केल्याची नामो निशाण मिटून टाकतो की नाही? होतं की नाही असं? गाजे वाजे होऊ देत नाही ना माणूस. जळालं म्हणतो ऑफिस. गाजे वाजे जर पुढे आले तर भले भले अडकू शकतात. यांनी ते मुसळ चुरा केलं, चुरा सगळं समुद्रात फेकून दिलं. पण एक भाग जो लोखंडाचा होता तो शिल्लक राहिला, तो त्यांनी समुद्रात फेकला. समुद्रात एका माशाने तो गिळला. तो मासा एका निषादाने, कोळ्यानं, शिकार करणाऱ्या माणसानं पकडला. तो तुकडा त्याला सापडला. त्यानं त्याला घासून घासून बाणाचा आकार दिला. शिकार करायला हा बाण कामी येईल.
म्हणून तो बाण आपल्या भात्यात ठेवला. आणि इकडं वारुणी पिबात यादवांना पुण्य करायला आणलं होतं सूर्यग्रहणात. यांनी मदिरा प्राशन केली. खाऊ नाही ते खाल्लं, पिऊ नाही ते पिल्लं. अरे सगळे या मोठ्या घरचे, पण मोठ्या घरचे सापडतात का नाही क्रूजवर. मद्यधुंद झाले. मी आपल्याला स्वतःच सांगत नाही, भागवतात लिहिलेलं आहे. यांनी वारुणी प्राशन केली यादवांनी सगळ्या, आणि गुंग झाले, मद्यधुंद झाले. ह्याने समोरच्या तोंडात खाडकन मारली. माझ्या जागेवर का बसला. आता एकदा 7 नंतर पंतप्रधान झाल्यावर माणसाला काही कळतं का. आपण कोणाशी बोलतो, काय बोलतो. खाडकन मारली माझ्या. याने त्याला मारलं म्हणून त्या दोघांनी ह्याला मारलं, संपवलं. याला संपवलं म्हणून या 4 जणांनी त्या दोघांना त्या दोघांना संपवलं म्हणून बाकीच्या 6 जणांनी या 4 जणांना. अरे यांनी हे यांना मारायला लागले, ते त्यांना मारायला लागले. अरे मरणारे यादव, मारणारे यादव, वर बसून पाहणारा माधव. उद्धव महाराज पळत आले. अरे कृष्णा कृष्णा कृष्णा, थांबव हे. भगवान शांत प्रभास क्षेत्राच्या ठिकाणी लोडाला टेकून बसलेले होते. ए कृष्णा, अरे असा शांत काय बसलास. अरे थांबव हे. बाबा, संतांच्या शापामध्ये हस्तक्षेप करण्याची ताकद माझ्यात नाही. हे होणारच होतं का, कलियुग सुरू होतंय. अरे आता जायची वेळ आली बाबा. ए कृष्णा, काय बोलतो तू. अरे संतांनी शाप कोणत्या कुळाला दिलाय. मग मी यादवच आहे ना. अरे माधव जरी असलो तरी मला संतांचा शाप भोगावा लागणार आहे. बरं काय संतांची ताकद आहे. म्हणजे कृष्णा, अरे हे रूप सोडतो की काय. अरे उद्धवा, तुझ्यासारख्या भक्ताला हे शोभतं का. तू निर्गुणाचा उपासक आहे. अरे देवा, सगुण रूप चपल मना देत आसरा. देवा नको रे जाऊ. हे मी जाणार म्हणजे काय जाणार नाही. माझं स्वरूप मी इथंच पृथ्वीवर ठेवणार आहे. पण आता कृष्ण रूप संपवण्याची वेळ आली आहे. आज ती तिथी आलेली आहे महाराज. आकाशामध्ये विमान, विमानाची दाटी पुष्पांचा वर्षाव. विमानाची दाटी पुष्पांचा वर्षाव. स्वर्गाहुनी देव करिता ती. स्वर्गाहुनी देव करिता. भैरवीच्या जवळ आलो ना आपण. तोही भैरवीच्या जवळ आला ना आपणही भैरवीच्या जवळ आलो. म्हणून तोडी आहे, राग तोडी. विमानाची दाटी पुष्पांचा वर्षाव. विमानाची दाटी पुष्पांचा वर्षाव. हजारो लाखो देव आज जमा झाले का. 125 वर्षानंतर अनंत कोटी ब्रह्मांड नायक आज त्याच्या मूळ रूपात प्रगट होणारे भगवंताने काय केलेलं आहे महाराज. याच वेळेला काय झालं माहिती आपल्याला. हो, भगवान शांत बसलेले होते. तो निषाद आला, त्यानं बात्यातला बाण काढला. हा तो बाण आहे मुसळाच्या टोका त्या भागापासून तयार झालेला. संतांचा शाप फिरून कसा येतो बघा. त्यानं वेद धरला. भगवंताचा गुलाबी गुलाबी अंगठा, त्याला वाटलं हरणाची जीभ आहे एवढा गुलाबी अंगठा देवाचा. सर्रकन बाण सोडला. खचकन येऊन भगवंताच्या पायात. कोणतं श्वापद आहे.
म्हणून पाहिलं देवा, अरे देवा देवा, माझा भाग तुला लागला रे देवा. शांत हो शांत हो शांत हो निषादा, हे माझं शेवटचं प्रारब्ध होतं, मला भोगू दे. प्रारब्ध? अरे काय बोल, अरे मागच्या जन्मात मी राम होतो, तू वाली होतास, तुझी माझी वैयक्तिक काही दुश्मनी नव्हती, पण केवळ क्षत्रिय धर्म म्हणून मी झाडा आड लपून तुझी काहीच चूक नसताना तुला बाण मारला होता, त्याचं ओझं माझ्या डोक्यावर होतं. त्या जन्मात मी तुला झाडा आडून बाण मारला, या जन्मात तू मला झाडा आडून बाण मारला, माझं प्रारब्ध संपलं. काय नियतीचा खेळ आहे हो. मी आपल्याला सांगितलं ना, जन्म माणूस म्हणून जन्माला आल्यावर अनंत कोटी ब्रह्मांड नायक सुद्धा नियतीच पाळतो. आणि असं जर नसतं तर ज्या वेळेला वनवासाला निघताना दशरथ महाराजांच्या पाया पडायला प्रभू रामचंद्र केले. मला सांगा, प्रभू रामचंद्रांना माहीत नव्हतं का ही माझी आणि माझ्या वडिलाची शेवटची भेट आहे? पण अनंत कोटी ब्रह्मांड नायकाला ज्या वेळेला चित्रकूटावर आपल्या वडिलांची गेल्याची बातमी कळाली, तरी सुद्धा परब्रह्म परमात्म्याला आपल्या आईच्या कपाळावरचं कुंकू परत आणता आलं नाही. तो जर जगाची नियती इतक्या कटाक्षाने माणूस म्हणून आल्यावर पाळत असेल, तर तुम्ही आम्ही कोण आहोत? महाराज, तो निषाद तिथे उभा राहिला. भगवंताने आपलं कृष्ण रूप आटपलं आणि शंख चक्र गदा पद्म धारण केलेले भगवान नारायण सगळ्यांसमोर प्रसन्न. गोपाल कृष्ण भगवान म्हणतात आता वैकुंठाला जायचं, कलियुग सुरू झालंय आणि भगवंताच्या कानावर कलियुगाचे प्रताप आलेले आहेत. कलियुग समोर येऊन उभं राहिलं. कसं आहे कलियुग? पुढं ऐकायचं आहे. पण कलियुगात सगळ्यात दुर्लभ काय येतं? आई वडिलांची सेवा करणारा दुर्लभ आहे. भगवंताच्या कानावर आलं कोणीतरी भक्त आहे जो स्वतःच्या जीवाची काळजी न करता आई वडिलांची सेवा करतोय. कुठं आले भगवान? महायोग पीठे तटे भीमरथ्यां वरम पुंडलीकाय दातुं मुनींद्रैः समागत्य तिष्ठत् तमानंदकंदम. अरे येऊन उभे राहिले कोण? परब्रह्मलिंगम भजे पांडुरंगं पंढरीनाथ. अरे भगवान द्वारकेतून निघाले, पंढरपुरामध्ये आलेले आहेत, जिथे भीमा नदीने चंद्राचा आकार घेतला ना, म्हणून तिला नाव मिळालंय चंद्रभागा. पुंडलिक आपल्या आई वडिलांची सेवा करत होता. पुंडलिका, मी आलोय रे, ये दर्शनाला ये. देवा, माझ्या आई बाबांना आत्ताच झोप लागली. एका मांडीवर आईचं डोकं आहे, आवाज, आणि एका मांडीवर माझ्या बाबांचं डोकं आहे. मी नाही येऊ शकत देवा, हे वीट घे आणि या विटेवर उभा राह. कलियुगाचं 28वं युग होतं ते. भगवान विटेवर उभे राहिले आणि कमरेवर हात ठेवून पाहतात. अरे कलियुगात सगळ्यात दुर्लभ आहे आई वडिलाची सेवा करणारा. तू येईपर्यंत मी उभा राहीन बरं. महाराज, पण पुंडलिकाच्या प्रारब्धाने पुंडलिकाला आई वडिलांची सेवा करतानाच मोक्ष प्राप्ती झाली. देवाकडे जाता आलं नाही आणि आज पुंडलिकामुळे आमचं परब्रह्म पंढरपुरात अडकून राहिलं. ही पुंडलिकाची तुमच्या आमच्यावर असणारी कृपा आहे. कृष्ण कुठेच गेले नाहीत. कृष्ण परमात्मा पंढरपुरात उभे आहे. मात्र भगवंताच्या शरीरामधून प्रत्यक्ष कृष्णाचं शरीर होतं ना, त्यातून एक जे हृदय बाहेर निघालं, 2 धारणा आहेत. ते हृदय जगन्नाथपुरीला गेलेलं आहे. आणि भगवंताने आपल्या शरीराच्या अंशापासून, भगवंत म्हणाले मी कलियुगात प्रत्यक्ष नाही राहणार, दिसणार नाही कोणाला. म्हणून भागवतात भगवंतानं उद्धवाला सांगितलं, उद्धवा, मी माझी वाङ्मय मूर्ती ठेवून जातोय. म्हणजे काय? मी ग्रंथरूपात राहील. देवा, अरे प्रत्यक्ष तू त्या रूपात आहेस, तू कृष्ण झालास, तुला आम्ही एवढं जपलं, तू कलियुगात असं कुठल्या वाङ्मयाचं रूप घेणार आहेस आम्हाला सांग. देवानं सांगितलं, मी होणार आहे कलियुगात. काय? श्रीमद भागवतम शास्त्रम कलौकीरेण भाषितम भागवत महापुराण की. देवानं आपल्या शरीराच्या अंशापासून
हा भागवत नावाचा ग्रंथ निर्माण केला श्रोत्यांनो. म्हणून आमचे एकनाथ महाराज म्हणाले, ग्रंथ नव्हे हा श्रीकृष्ण, हा कृष्ण आहे. भगवान स्वधामाला गमन करतात. कलियुगाचं वर्णन राजाला सांगितलेलं आहे. राजा, कलियुग अत्यंत भयंकर आहे. कसं आहे हे युग? स्वैराचारी, दुष्ट, दुराचारी असे लोक कलियुगामध्ये होणार आहेत. काय ज्या युगात आपण राहतो, रोज जे डोळ्यानं पाहतो ते ऐकायचं काय? पण भागवताचं आणि तुमच्या पिढीचं एक फार सुंदर भजन आहे. माझ्या पिढीचं नाही ते भजन. तुमची पिढी खरंच श्रीमंत होती हो. आमच्या पिढीला म्हणजे जॉनी जॉनी शुगरनीच परेशान केलेलं आहे. कलियुगात जसे श्लोक आलेत ना कलियुगाच्या वर्णनाचे, तसंच वर्णन तुमच्या सगळ्यांच्या आवडत्या गीतात आहे. मी हा गीत सांगितल्याबरोबर लक्षात येईल आणि आवडेल आणि आपण म्हणालाही पुरुष मंडळी, स्त्रियाही म्हणते. सांगू? रामचंद्र कह गए सिया से, रामचंद्र कह गए सिया से, ऐसा कलयुग आएगा. काय होई? हंस चुगेगा दाना दुनका, कौवा मोती खाए. हंस चुगेगा दाना दुनका, कौवा मोती. हे बघा श्लोक सांगतो तुम्हाला बारीक सवय. वित्तमेव कलौ नृणां जन्माचार गुणोदयः, धर्म न्याय व्यवस्थायां कारणं बलमेव हि. काय खरं लिहिलंय हो श्रीमद भागवतात. काय अर्थ आहे माहिती याचा? राजा और प्रजा दोनों में होगी निस दिन खेचातानी, खेचातानी. कदम कदम कर करेंगे दोनों अपनी अपनी मनमानी, मनमानी. काय होईल? धर्म न्याय व्यवस्थानां कारणं बलमेव हि. धर्म व्यवस्था चांगली राहणार नाही. न्याय व्यवस्थेबद्दल तर मी आपल्याला मार्गदर्शन करूच नाही. पाहताय आपण डोळ्यानं कसा न्याय आता. जिसके हाथ में होगी लाठी, जिसके हाथ में होगी लाठी, भैंस ही ले जाएगा. हंस चुगेगा दाना दुनका. वाजवा वाजवा. कलियुगातले लोक कसे? लिंगमेवाश्रयाख्याता वन्योपाता पितकारणम, आवृत्या ना न्याय दौर्बल्यम पांडित्ये चापलम वचः. गुणी आणि अवगुणी माणसातले फरक लोकांना कलियुगात कळणारच नाही. सुनो सिया कलियुग में काला मन और काले धन होंगे, काले धन होंगे. काळ धन नावाचा प्रकार कलियुगात सापडतो. ऐकतो ना आपण 100 कोटी 500 कोटी, आमच्या जालन्यात 320 कोटी. सुनो सिया कलयुग में काला मन और काले धन होंगे, काले धन होंगे. चोर उचके नगर सेठ, प्रभु भक्त निर्धन होंगे. जो होगा लोभी और भोगी, जो होगा लोभी और भोगी, वो योगी कहलाएगा.
हंस चुगेगा दाना दूंगा कौवा मोती। आणि सर्वात शेवटचं सांगितलं, दाम्पत्येभिर्रुचिर हेतुर्मार्या वैव व्यावहारिके स्त्रीत्वे पुंसत्वे च रतिर्विप्रत्वते सूत्रमेव हि। हे सगळं भागवतात त्याला उद्देशून चाललेलं नाही। जी परिस्थिती 2.5 वर्षात 2 वर्षाआधी आपण लॉकडाऊन मध्ये अनुभवली, का आपल्या प्रत्येकाला ग्रंथ देतो वाटल्यास वाचायला, काय खरं लिहिलंय, बारीक चालेल काय खरं लिहिलंय सर, मंदिर सुना सुना होगा भरी रहेगी मधुशाला, मधुशाला। मंदिर बंद करा, कोरोना पसरतो, आणि याचे दुकान उघडे ठेवा का राज्य त्याच्यावर चालतं। हे भागवतात लिहिलंय। आणि एवढंच नाही, मंदिर सुना सुना होगा भरी रहेगी मधुशाला, मधुशाला। पिता के संग संग भरी सभा में नाचेगी घर की बाला, घर की बाला। वो कैसा कन्यादान पिताई, वो कैसा कन्यादान पिताई, कन्या का धन खाएगा, हंस चुगेगा दाना दूंगा कौवा मोती। सियावर रामचंद्र की। अरे वो कैसा कन्यादान पिताही, सांगा मला, आज मुलांना पैसे देऊन मुली करायची वेळ आली की नाही? अरे लाख लाख 2-2 लाख रुपये पोरीचे बाप घेतात आणि पुन्हा कन्यादानं करिष्ये, वारे वा, ये इकडं। मला सांगा, हे दान आहे का विक्री आहे? अरे तुमची कन्या एका पुरुषाला, एका कर्तबगार पुरुषाला अर्पण करण्या इतकं सामर्थ्य जर तुमच्यात नसेल तर काय म्हणून तिने तुम्हाला बाबा म्हणावं? तिला नवऱ्याच्या घरी पाठवण्याचे 2-2, 3-3 लाख रुपये जर घेतले जात असतील, आपली संस्कृती तर या मताची आहे, देऊही नाही आणि घेऊही नाही। महाराज, आज आपल्या संस्कृतीमध्ये असे बऱ्याच याती आहेत ज्या ह्याच्यामध्ये हुंडा परंपरा जर दिसून आली ना तर त्या घराला वाळीत टाकलं जातं। अरे काळ चालला कुठं? अरे बेट्यांनो, पोरी भेटणं करून घ्या, कुठं हुंडे मागता बोंबलत फिरावं लागेल? अजिबात ही घाणेरडी परंपरा अतिशय बंद झाली। आणि महाराज, भयंकर, मुलं मुलींसारखं राहायला सुरू करतील, मुली मुलांसारखं राहायला सुरू करेल। कलियुगामध्ये पाणी आणि अन्न विकत घेण्याची वेळ येईल। पाण्याची विक्री सगळ्यात जास्त कलियुगात होईल। टँकरवाल्याचे भाव आणि त्याचे घरं पाहून या, घ्यावं लागतंय की नाही कलियुगात पाणी विकत? नाईलाज आहे, काळाला धरून असेल, पण भागवतात लिहिलंय ते तुम्हाला सांगतो। कलियुगात राजसत्तेला धर्माश्रय नसेल आणि धर्मसत्तेला राजाश्रय नसेल। वास्तविक पाहता या दोन्ही सत्तेंनी एकमेकांच्या पाठीशी उभं राहायला हवं, तेव्हा तो राज्य बळकट होत असतं। छत्रपती शिवाजी महाराजांना, तुकाराम महाराजांनी, रामदास स्वामींनी, इतर सगळ्या संतांनी जर आशीर्वाद दिले नसते तर स्वराज्याचं कार्य कसं असतं एकदा विचार करा। संतांच्या आशीर्वादाने जे राज्य चालतं ना ते राज्य आनंदी राज्य असतं, आणि ज्या राज्यात प्रसंगी संतांच्या हत्या होतात ना त्या राज्यावर महामारी यायला सुद्धा वेळ लागत नाही। वैश्विक प्रलय
3 टप्प्यात होईल, ज्याच्यातला पहिला प्रलय आपण कोरोनाच्या रूपानं पाहिलाय. हा जैविक प्रलय होता, म्हणजे बायो वॉर ज्याला आपण मराठीत म्हणतो ना. आमच्याकडे अशीच इंग्लिश बोलतात, बाळा हा राईस फिनिश कर. मी तिला विचारलं, मावशी मग वरणाला काय म्हणतात तो इंग्लिशमध्ये? बरं वरण सोडा, बेसनाला, पिठल्याला. इंग्रजी वरणाला काय म्हणतात इंग्लिशमध्ये? तुपाला काय म्हणतात इंग्लिशमध्ये? तुमच्या आईस्क्रीमला आमच्याकडे मराठी शब्द आहे, दुग्ध शर्करा मिश्रित घनगोल गट्टू. करा बरं पाठ. अरे तुम्ही काही काढा, आमच्या मराठीत आहे, आमच्या मराठीत आहे, तुमच्याकडे काहीच नाही. जैविक युद्ध झालेलं आहे. लोक अन्न आणि पाण्यासाठी एकमेकांचा जीव घेतील. कलियुगात ज्ञानाचा आधार लोक घेणार नाहीत, भगवंताचा आश्रय वाटणार नाही. पण अशा याच्यातही ज्याला भगवंताचं दर्शन घ्यावं वाटेल त्यांनी 2-3 गोष्टी करायच्या सांगितलेल्या आहेत. पहिली गोष्ट तर ज्यामुळे परब्रह्म थांबलं ती आई वडिलांची सेवा. महाराज खरं तर आपल्या महाराष्ट्रात आई वडिलांची सेवा करा हे व्यासपीठावरून सांगावं लागावं, हे दुर्दैव आहे, हे दुर्दैव आहे. सर तुम्हाला खोटं सांगत नाही, आजपर्यंत मी तुम्हाला 7 दिवसात काही कथा हसवण्यासाठी सांगितल्या असतील, काही खऱ्याही सांगितले असतील. समाजामध्ये अशी आई पाहिली आहे मी, ज्या आईला 5 मुलं आहेत. सर डोळ्यानं पाहिलेलं घर सांगतो, राय काका ऐकताय ना आपण. पहिला मुलगा ताडा न्यायालयातून जज म्हणून रिटायर्ड आहे, जिथे ताड्याच्या केस चालतात. दुसरा मुलगा ग्रामसेवक आहे आणि राहिलेले 4ही समाजात प्रतिष्ठित आहेत, लखपती आहे. आणि अशा 5 मुलांच्या आईला निराधाराचा 200 रुपये महिना येतो सर. दगड फोडणाऱ्या समाजाकडून जेवणाचा डब्बा येतो. आणि दुर्दैव, मला सांगायला लाज वाटते, ते कुटुंब विप्रयातीच आहे. काय भागवत करायचे सर, आणि काय कथा करायच्या, आणि काय खर्च करायचा, हे दुर्दैव आहे महाराज समाजाचं. आई वडिलांनी असे आदर्श प्रस्थापित मुलांसमोर करा. कलियुगात फार भीती आहे मंडळी. मी एका वृद्धाश्रमामध्ये गेलो होतो माझ्या कार्यक्रमासाठी. 2 गोष्टी मला तिथल्या फार जाणवल्या. मी त्या मातृदिन पितृदिनाच्या वर जरा टीका केली, बोललो की हे आपली संस्कृती नाही, प्रत्येक दिवस आईचा आहे वगैरे असं बोललो. एक आजी माझ्याकडे आली आणि म्हणाली, ए बाबा तुझं काय वाईट केलं आहे आम्ही? म्हणलं काही नाही आजी. मग मातृदिनाला का विरोध करतो? म्हणलं आजी चुकीचं आहे, पाश्चिमात्य संस्कृती आहे. अरे बाबा नको रे बंद करू. म्हणलं का? अरे वर्षातून त्याच तर दिवशी माझा मुलगा माझ्यासोबत फोटो काढायला येतो म्हणे. वृद्धाश्रमात एक वाक्य लिहिलेलं होतं सर, वाळलेल्या पाल्यावरून जरा हळू चाला, कारण याच पाल्याने झाडावर असताना तुम्हाला सावली दिलेली आहे. मी कधीच सांगत नाही आई वडिलांची सेवा करा व्यासपीठावरून. महाराष्ट्रातल्या लोकांना हे सांगायचं काम पडूच नाही. आणि त्यासाठी आई वडिलांचं उपासनेचं सामर्थ्य आणि सामर्थ्याची उपासना आपल्या मुलांसमोर आदर्श प्रस्थापित आई वडिलांनी केला. खूप आई वडिलांची सेवा करा, अशा लोकांना कलियुगाचा त्रास होत नाही. अरे जे परब्रह्म कोणासाठी थांबलं नाही ते आज विटेवर उभं आहे, कोणामुळे? आई वडिलांची सेवा. दुसरं सांगितलं, जे भगवंताच्या हरिकथेचा आश्रय घेतील त्यांना भागवत त्रास, म्हणजे त्यांना कलियुग त्रासदायक ठरणार नाही. आणि तिसरं सांगितलं, यत् फलम नास्ति तमस्त तपसा न योगे न च समाधिना तत्फलम लभते सम्यक कलौ केशव कीर्तनात. भगवंताच्या कीर्तीचं गायन जे मंडळी सतत नामस्मरण करतात त्यांना कलियुगी उद्धार हरीच्या नाम. कलियुगात उद्धरून जायचं असेल तर सद्गुरूंची सेवा आणि भगवंताच्या नामाचा आश्रय करा. 3 गोष्टी जर कलियुगात तुम्ही केल्या, कलियुगाच्या मधल्या काळामध्ये मंदिरांसाठी चांगले दिवस येतील असं सांगितलेलं आहे. तेच होत आहे. आपण कलियुगाच्या त्या काळात आहोत. मंदिरांचं उत्थान 2070-80 पर्यंत होईल भविष्य पुराणानुसार.
आणि त्यानंतर मात्र ज्याची भीती आहे ते होणार आहे. स्वैराचार अनाचार पसरेल. कलियुगामध्ये ज्यांना दानव म्हणून उल्लेख केलेला आहे त्यांचं प्रस्थ वाढेल, त्यांची संख्या वाढेल. आणि असं प्रस्थ वाढल्यानंतर धर्माला ग्लानी आल्यावर कलियुगाच्या शेवटच्या चरणात धर्माची स्थापना करण्यासाठी कोल्हापूर प्रांतामध्ये कल्की भगवान अवतार घेणार आहेत, जे घोड्यावर बसतील, तलवार हातात घेतील आणि राजाच्या वेशामध्ये पुन्हा एकदा धर्माची स्थापना करतील. तो अवतार मात्र आपल्याला पाहायला मिळणार नाही. असे ते कल्की भगवान तिथे येतील. आणि यानंतर सर्व आचार धर्म सांगितले. अशा पद्धतीने श्रीमद भागवताची कथा शुकदेव परीक्षितीला सांगतायत. आणि शुकदेव आता विचारतात, राजा, ए राजा, काही ऐकावं वाटतं का रे तुला? अजून काही प्रश्न आहेत का मनात? थोडा वेळ आहे, विचारशील? काही प्रश्न आहेत का? ध्यान लागलं होतं. राजा, काही प्रश्न आहेत का रे तुझ्या मनात? त्यावर राजा परीक्षित काय म्हणतो माहिती आहे आपल्याला? ज्याचा मृत्यू आता दारात येऊन उभा राहिला आहे, काय म्हणाला माहिती आहे? महाराज, कृष्णाची कथा संपली. महाराज थांबू नका ना, मृत्यू दारात आहे ना, अजून त्याला येऊ द्या ना. महाराज थांबू नका हो, कृष्णाची कथा सांगत राहा, मला ऐकू द्या, कृष्णाची कथा सांगत राहा. महाराज अशी कशी संपली हो कृष्णाची कथा? अशी कशी संपली कृष्णाची कथा? महाराज सांगा. जोपर्यंत माझे डोळे कायमचे बंद होत नाहीत तोपर्यंत कृष्णाची कथा सांगत राहा. रे राजा, कृष्णाची कथा काय संपणारी कथा आहे का बाबा? हरी अनंत, हरी कथा अनंत. अरे कृष्णाची कथा नाही संपली. काय संपली? आपली वेळ संपली रे राजा, आपली वेळ संपली. काय प्रेम असेल हो कृष्णाच्या कथेवर, भागवतावर. अरे दारात मृत्यू उभा आहे. अरे राजा म्हणतो, महाराज कथा सांगा. अशी कशी संपली कृष्णाची कथा? तुम्ही आत्ताच सांगायला सुरू केलं होतं ना, आत्ताच कशी संपली? अहो आपल्याला अनुभव होतो, जी मंडळी प्रेमानं भागवत ऐकतात ना, अरे काल परवा तर भागवताला येत होतो. अरे अशी कशी संपली कृष्णाची कथा? अशी कशी संपली? भगवंताच्या कथेवर प्रचंड प्रेम करायला शिका महाराज. का? भगवंताची पहिली प्राप्ती, त्याचा पहिला साक्षात्कार श्रीमद भागवताच्या मंडपामध्येच होतो. बरं महाराज, एक इच्छा आहे. काय रे राजा? तुमची स्तुती करायची आहे महाराज. अरे पण तुझा मृत्यू येतोय, येऊ द्या ना महाराज. मला आता लक्षात आलंय, अहो मी देहच नाही तर मी मरेल कसा? मी कोण आहे? जीवो ब्रह्मैव ना परः. मरणाच्या भीतीने बसलेला राजा परीक्षित. मी माझा विषय कुठून सुरू केला होता? मरणाचा सोहळा. कोण कोण होतं पहिल्या दिवशी? मरणाचा सोहळा, सुखाचा सोहळा करायचा होता. आज राजाची ती अवस्था आलेली आहे. भागवत परिपूर्ण झालं. महाराज तुमची स्तुती करायची हो. काय राजा आहे हो, दारात मरण उभं सद्गुरूंची स्तुती करा वाटते. काय स्तुती केली? सगळेजण शुकदेवांचे आभार मानू. ते आले नसते तर भागवत मिळालं असतं का हो? एवढा आनंद, एवढं हसायला, एवढं नाचायला मिळालं असतं का? शुकदेवांची स्तुती करूया आणि उर्वरित कार्यक्रम करूया. महाराज सद्गुरु नायके पूर्ण कृपा केली. 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 निज वस्तू दाविली मा
माझी मज निज वस्तू दाविली निज वस्तू दाविली माझी मज देवा माझे सुख मज दावियले डोळा माझे सुख मज दावियले डोळा माझे सुख मज दावियले डोळा काय दिलं गुरूंनी दिधली प्रेम कळा ज्ञान मुद्रा दिधली प्रेम कळा ज्ञान मुद्रा शुकदेवा माझे सुख मज दावियले डोळा माझे सुख मज दावियले डोळा माझे सुख मज दावियले डोळा अरे तुझे उपकार कसे फोडू रे तया उतराई तुहावे कवन्या गुणे तया उतराई भावे कवन्या गुणे जन्मा नाहीने आईसे केले जन्मा नाही काय केलं सद्गुरूंनी जन्माला यायचं कामच ठेवलं नाही जन्मा नाही येणे आईसे केले देवा माझे सुख मज दावियले डोळा माझे सुख मज दावियले डोळा माझे सुख मज दावियले डोळा नामदेवरायांचा अभंग आहे नामा म्हणे निकी दावियली सोय अरे ज्यांनी माझी सोय माझ्या मोक्षाची सोय लावून दिली असा माझा सद्गुरुनाथ अरे नामा म्हणे निकी दावियली सोय आता नवी संबे पाय खेचराचे महाराज काय स्तुती केली आणि काय केलं माहितीये श्रोत्यांनो परीक्षित राजानं कथा सांगा कथा सांगा कथा सांगा असं म्हणता म्हणता राजा मरणाची भीती वाटते का रे तुला बाबा आता महाराज तुमच्यासारखा सद्गुरू समोर बसलेला आहे भगवतासारखा ग्रंथ समोर आहे मी जीव नाही याची जाणीव मला झालेली आहे मी तुमचा अंश आहे महाराज मला आता तुमच्या सामील करून घ्या तुमच्या काय मंडळींनी प्रेम केलं असेल हो श्रीमद भागवतावर पायावर डोकं ठेवलं महाराज नाही उचललं परीक्षित राजानं पुन्हा डोकं नाही उचललं बरं एक जीव आत्मा एक ज्योत बाहेर निघाली ती शुकदेवांच्या हृदयामध्ये जाऊन लुप्त झाली महाराज परीक्षितीला मोक्ष मिळाला शुकदेव उठले हजारो ऋषीमुनी उभे राहिले साष्टांग नमस्कार शुकदेवांना सगळ्यांनी केला आणि शुकदेव तिथून तातडीने निघून गेले महाराज शुकदेव तिथे आहेत तोपर्यंत तक्षकाला येता येत नाहीये आणि यानंतर शाप खरा होणार आहे रांगेमध्ये मनुष्य रूपात तक्षक आला परीक्षितीला दंश केला पण मला सांगा इथे परीक्षित राहिला होता का हा कोण आहे परीक्षितीचा पंचतत्वाचा फक्त देह राहिलेला होता परीक्षित कधीच शुकदेवांच्या हृदयात बसून मोक्षपदाला गेले होते पंचतत्वाचा देह पंचतत्वाला देऊन टाकला
अहो गाईची धार काढायला जेवढा वेळ लागतो तेवढ्या वेळही कुठं न थांबणारे शुकदेव आज 7 दिवस अहोरात्र राजासाठी थांबले. परीक्षिती महाराजांना मोक्ष मिळाला. शुकदेव निघून गेले. कोण राहिला आता? सूत आणि शौनक राहिले. सूत म्हणतात, शौनकांनो अशी कथा मी तुम्हाला सांगितली. जो या कथेचा आश्रय करतो ना भगवंताची नित्य कृपा त्याच्यावर राहते असं सांगून सूतांनी ही कथा संपवली. आता कोण राहिलं? कोण राहिलं? तुम्ही मी. अलौकिक श्रीमद भागवताची कथा आहे महाराज. मी आपल्याला पहिलेच सांगतो, मी भागवतकार नाही, मी भागवताचार्य नाही. आशिष काका जे काही माझ्याबद्दल रोज बोलतात तो त्यांच्या मनाचा मोठेपणा आहे. मला भागवत येत नाही याची सगळ्यांनी नोंद घ्या. मला भागवत येत नाही, मला भागवत कळत नाही. पण ज्याप्रमाणे धोंडा महाराज देगलूरकर सांगतात, मी ज्ञानेश्वरी सांगतो ती मला कळती म्हणून नाही, तर मी जेवढ्या वेळेला ज्ञानेश्वरी सांगायला बसतो तेवढ्या वेळेला ती मला नव्यानं उमगते म्हणून मी ज्ञानेश्वरी सांगतो. त्यानिमित्ताने माऊलींच्या मांडीवर खेळायला मला मिळतं. बस तेवढंच करतो. माझं नितांत प्रेम आपल्या संत परंपरेवर आहे. या निमित्तानं मला सगळ्या संतांच्या मांडीवर बसायला मिळतं. कारण इथे कोण बसतात? माझ्यासारखा तुच्छ जीव या गादीचा अधिकारी नाही. म्हणून मी माझ्या सद्गुरूंना आधी या गादीवरती बसवतो आणि त्यांच्या मांडीवर बसून बस खेळतो तुमच्यासमोर 4-5 तास. बाकी काही करत नाही, काहीच करत नाही. कार्यक्रमाचा शिष्टाचार म्हणून नाही, पण जे बोलतोय ते मनातून बोलतोय. 2 महिन्यापूर्वी आमच्या जालन्यामध्ये श्रीमद भागवत सप्ताह झाला आमच्या राम मंदिरात. तिथे खामगावमधील अत्यंत ज्येष्ठ व्यक्तिमत्व, हे मला ऐकून माहीत होतं पण पाहूनही माहीत झालं की जे सगळ्यांच्या मोठ्या भावाच्या आणि जास्तीत जास्त पितृस्थानी आहेत. आणि पितृस्थानी आहेत म्हणून ते डेरिंगही करत नाहीत. हे विशेष आहे की पोरं मोठे झाले ना, पोरांना करू दिलं पाहिजे. असा बाप आमचे दिलीप काका राय हे जालन्याला आले होते आणि त्यांचा माझा अजिबातच परिचय नव्हता. अजिबातच नाही त्यांची माझी कधी भेट. पण हे डाव्या बाजूला जे व्यक्तिमत्व बसलेलं आहे माझ्या, ज्यांनी माझं नरडं 7 दिवस पकडून धरलं, धोरणात ठेवलं नरडं, असे श्री सखाराम काका यांनी राय काकांशी गाठ घालून दिली. आता यूट्यूबवर बोलतोय बरं काय. आणि सांगितलं माझा परिचय, मी परिचय करून देण्यासारखा माणूस नाही पण करून दिला छोटा मोठा. आणि तेही म्हणाले की वेळ आली की खामगावला आम्ही ह्याला बोलू. प्रसंग असा झाला, त्यांनी 3ऱ्याच दिवशी, मी नव्हतोच मंदिरात, मी कुठेतरी असेल, 3ऱ्याच दिवशी त्यांनी सखाराम काकांजवळ निरोप दिला की प्रणवची कथा खामगावमध्ये ठरवली आहे. मला माहीतच नाही, या दोघांनीच ठरवलेली बरं त्या सगळं बोलणं. बरं, त्यांचा विश्वास यांच्यावर, यांचा विश्वास थोडासा माझ्यावर. पण खरंच सांगतो, मी ग्रंथासमोर बसलेलो आहे. एवढ्या मोठ्या ही माझी आयुष्यातली 10वी श्रीमद संगीत भागवताची कथा आहे. फक्त 10वी आहे आणि एवढ्या मोठ्या प्रमाणावर होणारी ही माझी पहिली कथा आहे. मला एवढ्या मी कीर्तनं केली, 4-4, 5-5 हजार लोकांमध्ये मी कोल्हापुरात कीर्तनं केली. पण भागवत एवढ्या लोकांसमोर, आणि खरं सांगू का, एवढ्या गोड लोकांसमोर आणि एवढ्या गोड लोकांच्या आयोजनात पहिल्यांदाच भागवत केलं. मला 7 दिवस माझ्या घरची आठवण आली नाही. एकतर वातावरण स्फूर्तिदायक आहे, कारण आपला राजा राम त्याच्या राजधानीत आता बसलेला आहे, त्याचं निमित्त. आणि जिथं रामाचं कार्य आहे ना तिथं ते येतात. कोण? महारुद्र हनुमान की. अरे न बोलवता येतात, न बोलवता. कसे आले माहिती का तुम्हाला? या वानर सेनेच्या रूपानं. यांच्या प्रत्येकाच्या आत 2 महिन्यापासून मारुती संचारलेला आहे. का? काम रामाचं करायचंय म्हणून. महाराज सोपी गोष्ट नाही.
अहो दारात मंडप टाकून जर एखाद्याचा वाढदिवस करायचा असेल ना तर काय त्रास असतो. योजकस्तत्र दुर्लभा असं आमचे गुरुजी म्हणतात. या कलियुगात आयोजक नावाचा प्रकार, उत्तम वक्ते आहेत, उत्तम गायक आहेत, पण त्यांना व्यासपीठच नसेल तर काय उपयोग आहे. मला खरंच मी तोंडापुरतं पाकिट वाढावं म्हणून बोलत नाही बरं का, याची नोंद घ्या आधी, नाही तर बऱ्याच लोकांना गैरसमज होतो आज पाकिटाचा दिवस. तुम्ही विचारून घ्या, माझं तसं काही बोलणं झालेलं नाही. सत्य आहे. पण पूर्ण महाराष्ट्रात मी 8 ते 10 ठिकाणी ब्राह्मण सभेच्या विविध कार्यक्रमांना गेलो. सावरकर जयंतीला गेलो, बाजीराव पेशव्यांच्या जयंतीला गेलो. एखादा मारवाडी समाजाचा कार्यक्रम चाललेला असावा असं 7 दिवसाचं वैभव ब्राह्मण समाज खामगाव यांनी जपलं. 7 दिवस. कोणी हात वर कारण सांगा की 7 दिवसात याची कमी राहिली नाही. अहो 5वा पाहुणा जर जेवायला घरी शिल्लक आला तर आपली त्रेधा तिरपीट होते. इथं कोणी सांगून येत नव्हतं. बरं हे साथीदार पंखे बिंखे पाहून लोक रोज येऊन बसत होते. मजा वाटत होती कथा ऐकायला, संगीत वगैरे. रोज लोंडाच्या लोंडा येतच होता. त्या लोकांचा चहा, त्या लोकांची जेवणं कुणीकडे व्यवस्था होत होती हे फक्त जगाच्या मायबापालाच माहीत, आयोजकाला माहीत नाही, आम्हालाही माहीत नाही. एवढं मोठं ब्राह्मण सभेचं कार्य. मी तोंडापुरतं बोलत नाही. मी जालन्यातलीही ब्राह्मण सभा पाहिली, सगळ्या ब्राह्मण सभा पाहिल्या. पण एवढं मोठं ब्राह्मण सभेचं वैभव आणि एवढी मोठी जागा, एवढा मोठी वास्तू मी दुसरीकडे कुठे पाहिली नाही. आणि मला खरं सांगू, आजपर्यंत मला तुम्हा लोकांमध्ये कळलं नाही की तुम्ही एकमेकांचे मित्र आहात की नातेवाईक आहात. जातानाही शंकितच आहे मी, तुम्ही नातेवाईक आहात की मित्र आहात. सगळीच मंडळी, आमचे दिलीप काका राय आहे, शेखर काका आहेत, आंबेकर काका आहेत, सगळ्या ज्या काही मंडळींची चेहऱ्यानं ओळख झाली. आमचा कुणाल दादा आहे, आमचे गुरुजी आहेत, सगळे मंडळी आहेत. आमचे कुलकर्णी काकांची तर काय जवळूनच ओळख निघाली आमची. नंतर त्यांच्या मातोश्री माझ्यासोबत वृंदावनला आल्या होत्या, भागवताला आल्यात का आजी आल्यात का? आल्यात ना. हां, त्या माझ्यासोबत होत्या. सगळी मंडळी, इतकं प्रेम. आमच्या स्वप्नील दादांच्या मातोश्री, पोट रिकामं व्हायचं कामच नाही. खोलीमध्ये येऊन बसावं, 10 मिनटं आडवं झालं, महाराज चला जेवायला, अरे महाराज चला दूध प्यायला, महाराज चला जेवायला. रात्री 11-12 मला लोकांना भेटून घरी यायला वाजत होते. आल्यानंतर आंबेकर काका हळद गुळाचं दूध घेऊन येत होते. माझ्यासाठी तेवढ्या वेळ जागत होतं. घरी माझी काय काळजी घेत असतील अशी काळजी या 7 दिवस या लोकांनी माझी घेतलेली आहे. त्याच्यामुळं मी आपल्या सगळ्यांच्या चरणी साष्टांग नतमस्तक होतो. ज्याचं पहिलं पुष्प एवढं मोठं असेल, ज्या आयोजनाचं पहिलं पुष्प एवढं मोठं आहे, त्याचा हार बघायला, पूर्ण तयार झालेला हार बघायला सगळ्या खामगावकरांना आवडेल बरं का. आता फुलामागे फूल घालायची जबाबदारी तुमच्या सगळ्यांची आहे. खामगावमध्ये असा भक्तीचा जागर चालू ठेवण्याची जबाबदारी तुमची आहे. काय महाराज, सध्या दुर्दैव आहे, कुठल्याही यातीसाठी लोक आवाज दिला की एकत्र होतात, पण धर्मकार्यासाठी नाही हो. हे ब्राह्मणांचं आता काम आहे की सगळ्या समाजाला एकत्रित करून त्यांना धर्मकार्याला लावणं ही वेळोवेळी ब्राह्मणाची जबाबदारी आहे. कारण आपला एक शब्द आहे पुरोहित, जो पुढे होऊन समाजाचं हित करतो ना त्याला पुरोहित म्हणलेलं आहे. आपण ते लोक आपल्याला बोलतील, लोक आपल्याला वाईट साईड बोलतील, सोडून द्या. भगवंतानं ते पचवण्याची शक्ती जन्मजात आपल्यात दिलेली आहे. महाराज तुम्हाला खरं सांगतो, इंजिनियर कमी पडले तर बाहेरच्या देशातून आणता येतील, डॉक्टर्स कमी पडले तर बाहेरच्या देशातून आणता येतील, शिक्षक कमी पडले तर बाहेरच्या देशातून आणता येतील, पण याज्ञिक पुरोहित जर कमी झाले तर ते जगाच्या पाठीवर दुसरीकडे कुठेच मिळणार नाहीत. ते फक्त भारतात आहेत आणि त्यांना किंमत या अशा आयोजनामुळे आहे. अहो काय योग यावा, जगद्गुरू शंकराचार्यांनी आपल्यासाठी इथं यावं. प्रत्यक्ष कैवल्य साम्राज्य चक्रवर्ती महावैष्णव माऊली ज्ञानोबारायांनी इथं यावं, आपल्याला आशीर्वाद द्यावं. दंडे स्वामी काल आले, त्यांनी आशीर्वाद आपल्याला प्रसाद ठेवून गेले.
आघाशे काकांचा, प्रल्हाद महाराजांचा, गोंदवलेकर महाराजांचा, नाना महाराजांचा अंश रूपाने वास्तव्य 7 दिवस या मंडपात होतं. आमचे दिढे मामा 2 वेळेला प्रकृती अस्वास्थ्य आहे पण 2 वेळेला येऊन बसले. असं कुठे होत नसतं महाराज. भागवत हा पैशावाल्यांचा विषय आहे हे पहिले डोक्यातून काढून टाका. भागवत हा पुण्य करणाऱ्यांचा विषय आहे हे डोक्यात फिट करा. भागवत हा पुण्यवान लोकांचा विषय. त्याच्यामुळे यावेळेला हे महाराष्ट्र ब्राह्मण सभेने धारिष्ट केलं. काय असतं महाराज, एकूण 3 मिरवणुका झाल्या आपल्या, बरोबर आहे ना, खामगाव पातळीवरती. मी आपल्याला त्या दिवशी बोललो, याने परिसरात आपल्या सनातन वैदिक हिंदू संस्कृतीचा, वारकरी संप्रदायाचा वचक कायम राहतो, हे लक्षात ठेवा. सावरकर म्हणालेत, कलियुगात सध्याच्या काळात बुद्धी किती आहे याला महत्त्व नाही, उभे डोके किती आहेत याला किंमत आहे. घरात बसून अक्कल पाजळण्याचे दिवस आता राहिले नाही. संख्येने रस्त्यावर उतरून असे आयोजन करावे लागणार आहे. इथं या, तुमचं मत मांडा, तुमच्या मताचा आदर होईल. पण तुम्ही घरी बसून जर सल्ले देत असाल तर तुमचे सल्ले ऐकायला ही मंडळी घरी येऊ शकत नाही आणि ती येणारही नाहीत आणि भागवत त्यांना जायची अनुमती देणार नाही. इथे या, त्यांना सांगा. एवढीच मंडळी का म्हणून आयोजनात असावी. आपण प्रत्येकाने प्रामाणिकपणे, समोर एक 40तली 30तली माझी काका, माझी भाऊ मंडळी बसलेली आहेत, प्रामाणिकपणे सांगा, पुढच्या वर्षी ही मंडळी असंच शिवधनुष्य उचलायला तयार आहेत. किती महिला भगिनी आणि किती पुरुष बांधव या समितीमध्ये सामील होऊन हे कार्य करायला तयार आहेत. किती पुरुष बांधव तयार आहेत की आम्ही यांना सहकार्य करू आणि या समितीचं काम करू. किती जण आहेत, हातवर करा. इतके हातवर आहेत. जाताना आमच्या आशिष काकांकडे किती जरी वेळ झाला तरी नावं देऊन जा. आशिष काका या प्रत्येक लोकांना भेटायचं, यांच्या मतांचा आदर करायचा, यांच्या संकल्पनांना वाव द्यायचा. काय आहे, भगवंत कोणाच्या मुखातून आपल्यासाठी काय बोलून जाईल. सखाराम काकांच्या मुखातून भगवान बोलून गेले. दिलीप काकांचा हात धरून ते मला खामगावला घेऊन आले. 2 रूपात देव मला इथं घेऊन आला आणि हजारो देवांचं दर्शन इथं आल्यावर मला घडलं. देव कोणाच्या मुखातून काय बोलेल सांगता येत नाही. आपण या आयोजनांची धर्माला खूप गरज आहे महाराज. अहो, राजकीय सभांना, यातींच्या कार्यक्रमाला जर लाखोची गर्दी होत असेल तर ज्या देवाची आपण सगळे लेकर आहोत त्या देवाच्या कार्यक्रमाला किती गर्दी झाली पाहिजे, किती लोक आले पाहिजे. हजारो लोक इकडे वळली पाहिजे. त्यासाठी महिन्याच्या महिन्याला कुठेतरी, आणि तुम्हाला तर एवढी सुंदर जागा आहे, कुठेतरी भेटा. समाजातले आपल्या आजूबाजूला राहणाऱ्या लोकांची सुखदुःख ओळखून घ्या. एकमेकांच्या सुखदुःखात माणूस कामी. आणि माणसाला सुखदुःख कधी कळेल, आपल्या दुःखात लोक तेव्हा धावून येतील जेव्हा आपण दुसऱ्याच्या दुःखात धावून जाऊ. नाही तर माणूस मेल्यानंतर काही लोकांना फोन करावे लागतात, अरे बाबा या आता ह्याला नेऊन टाकू. असं जगण्याला काही अर्थ नाही. माझे गुरुजी म्हणतात, आणि जगाचाही न्याय आहे, आपण गेल्यानंतर आपल्या घरच्यांच्या डोळ्यात कधीही पाणी येईल पण आपल्या शत्रूच्या सुद्धा डोळ्यात पाणी आलं पाहिजे. नाही, अरे दुश्मन होता पण माणूस सच्चा होता. आमच्या छत्रपती शिवाजी महाराजांसारखं झालं पाहिजे. औरंगजेबाने स्वतःच्या डोक्यावरचा मुकुट खाली ठेवला आणि सांगितलं, या परवरदिगार जन्नत के दरवाजे खोल दे, तेरा नेक बंदा ऊपर आ रहा है. माणसानं असं आयुष्य जगलं पाहिजे. श्रीमद भागवताची कथा हे ठर सुंदर आयोजन आहे. फार गरज आहे हो समाजाला अशा आयोजनाची. विविध कार्यक्रम करा, खूप कार्यक्रम करा. आणि एक गोष्ट प्रकर्षाने प्रत्येक ठिकाणी सांगतो, ती तुम्हाला सांगतो, भागवत माझा व्यवसाय नाही. मूळ मी भागवतकार नाही, मला भागवत येत नाही, गैरसमज करू नका. पण आयुष्यात एकदा तरी यजमान म्हणून भागवत लावून बघा, अनुभव घेऊन बघा. नसेल जमत या मंडळींना भेटा. पुढच्या वर्षीपासून जोड्या तयार करा काका. नसते लोकांची परिस्थिती. आणि काय असतं, फार छोट्या नियोजनातही कार्यक्रम केले तर ते शोभा येत नाही. 4 जोड्या 5 जोड्या वर्षाकाठी तयार करा काका. आमच्या जालन्यात राम मंदिरात हे सुरू आहे. माझ्या मते 22 वर्षापासून ना काका, 22 वर्षापासून यजमान आहेत. आणि राम मंदिर आणि यजमान असे संलग्न. पुढच्या वर्षीपासून महाराष्ट्र ब्राह्मण सभा आणि 3-4 यजमानांच्या जोड्या. अरे यावर्षी एवढा मंडप टाकला, पुढच्या वर्षी पलीकडची बाजूही मंडपात उडून घेऊ.
अरे काय आपली काय ताकद कमी आहे का? अरे इदम ब्रह्मम इदम क्षात्रम शापादपि शरादपि. अरे शापही तेवढा पॉवरफुल आहे आमचा आणि आमची परशुही तेवढी पॉवरफुल आहे. मंडप वाढवायला काय वेळ लागणार आहे आम्हाला फक्त तुमची गरज आहे. आनंद वाटला. अरे आयोजनासाठी एकदा जोरदार टाळ्या झाला पाहिजे. महाराज चौथ्या दिवशीपासून मंडपाचे पडदे वर करावे लागले. खामगावकरांनी एकदा स्वतःसाठी जोरदार टाळ्या वाजवा. काय संख्येनं आलात तुम्ही. ब्राह्मण सभेच्या पदाधिकाऱ्यांनो जागा कमी पडायला लागली. पुढच्या वर्षी मागची नक्की ना मागच्या जागेवर सियावर रामचंद्र की. मी तुम्हाला वचन देतो मर्यादा पुरुषोत्तम प्रभू श्रीरामचंद्रांच्या कथेसाठी जेव्हा हाक माराल माझा चमू घेऊन मी नक्की येईल. नक्की येईल. खामगावचं बोलवणं अर्ध्या रात्री जरी आलं खूप त्रास दिला मी लोकांना. कोणाच्या घरी जायला 10 वाजले, कोणाच्या घरी जायला 12 वाजले, पण लोक तरी माझ्यासाठी जागे राहिले. सगळ्यांची माफी मागतो. माझ्या आईवडिलांचे विशेष आभार मानतो. प्रत्येक आईवडिलांना वाटत असतं की त्यांच्या मुलाने इंजिनियर व्हावं, डॉक्टर व्हावं. माझ्याही वडिलांना वाटायचं मी बँकेतला क्लास 1 ऑफिसर व्हावं. म्हणजे मी शिक्षण सोडले असं नाही बरं का. नाही तर म्हणता लहानपण आहे पोरगं, असं काही नाही आहे. मी संस्कृत म्हणजे ग्रॅज्युएट झालो आहे, पोस्ट ग्रॅज्युएशन करतो आहे आता, शिक्षण सोडलेलं नाही. पण माझ्या बाबांच्या इच्छेव्यतिरिक्त हे सुरू केलं होतं. माझं मन नाही रमत दुसरीकडे. त्याला काय करू आता. चुकलं बाबा. बाबा कुठे आहेत. दुसरं काही नाही आवडत ह्याच्याशिवाय मला. माझ्या आईची लहानपणी खूप इच्छा असायची तिने स्वतः कीर्तनकार व्हावं. पण तुमचा काळ तसा नव्हता, मुलींनी बाहेर जायचं वगैरे. आमच्या आजोबांनी नसेल करू दिलं. तिच्या हृदयात तिनं ती इच्छा जागृत ठेवली. तिच्या हृदयात असणारं दूध मला मिळालं आणि तिच्या हृदयात असणारं माझ्या हृदयात गेलं. प्रल्हाद महाराजांसारखे गुरु मिळाले, तुमच्यासारखे लोक मिळाले. मी कधीच असं म्हणत नाही मला महाराजांचं दर्शन झालेलं नाही. हजारो लोकांच्या रूपामध्ये आज महाराज माझ्या पाठीशी उभे आहेत. पहिल्यांदा महाराज माझ्या आयुष्यात आले जालन्यामध्ये. समोर जिला मी यशोदा मैया म्हणतो ना, ती माझी विद्या काकू समोर बसलेली आहे. माझ्या आईने माझ्यासाठी काय केलं असेल एवढं त्या माऊलीने माझ्यासाठी केलं. 6-6 तास बसून गुडघ्याच्या दोन्ही वाट्या गेलेल्या आहेत जवळपास. 6-6 तास स्वतःच्या घरात मला घेऊन बसायचं. मी PhDची तयारी करतोय, त्याच्यासाठी जो आम्हाला थिसिस तयार करायचा आहे त्याचं सगळं मार्गदर्शन करायचं. भागवताचा, रामायणाच्या रोजच्या अभ्यासाचा आढावा माझा घ्यायचा. आणि माझं दूध, माझे सगळे मला लागणारे, मी जे कधी जगात असे च्यवनप्राश आहेत हेही माहीत नव्हतं. त्या माऊलीनं ते माझ्यासाठी गोव्यापासून मुंबईपासून मागवते. जे माझ्यासाठी चांगलं आहे असं वाटलं की ते बरोबर मागवलंच पाहिजे. गरम पाणी कथेत लागतं म्हणल्याबरोबर खामगावला येताना ही समोर असणारी बॉटल घेऊन दिली. कोण एक आई लेकरासाठी एवढं करणार नाही, तेवढं त्या करतात. आणि दुसरी व्यक्ती म्हणजे आमचे सखाराम काका आहेत. तिसरी व्यक्ती आमचे राय काका आहेत, ज्यांनी एवढ्या मोठ्या आयोजनात काय आहे मी सांगितलं ना, तयार किती जरी असलो तरी माझ्या घरात कोणी कीर्तनकार नव्हता, भागवतकार नव्हता, मला गॉडफादर मागे कोणीच नव्हता. मला असं जेव्हा माझ्या मनात आलं, अख्खी महाराष्ट्र ब्राह्मण सभा आणि राय काकांच्या रूपात माझ्या महाराजांनी माझ्या मागे गॉडफादर उभा करून दिला. घाबरू नको, खूप लोक तुझ्या पाठीशी आहेत. मी तुम्ही माझ्या पाठीशी आहात असं समजतो बरं नेहमी आता. आणि हे नातं 7 दिवसाचं नाही आता, बस जोपर्यंत मी आहे तोपर्यंत आहे. आणि माफी मागतो प्रत्येकाची. माझ्याकडून कधी वेळ झाला, कधी 6 वाजले, 6:30 वाजले. काही लोकांच्या घरी यायला जमलं, काहींच्या नाही जमलं. निवांत येईल. ज्यांच्या घरी यायचा राहिलो ना त्यांच्या घरी आता दूध प्यायला आणि डायरेक्ट जेवायला येईल असा शब्द तुम्हाला देतो. माफी मागतो सगळ्यांची. 7 दिवसामध्ये बोलताना जर माझ्याकडून कळत न कळत कोणाचं मन दुखवलं गेलं असेल, एखादा श्लोक, एखादं प्रमाण, संत मंडळी समोर बसलेली आहेत, वारकरी मंडळी, एखादा अभंग चुकीचा म्हणला गेला असेल तर मला माफ करा. माझी चूक आपण सगळेजण पदरात घ्या, माझ्या पदरात टाका. पुढच्या वर्षी येताना मी ती सुधरून येईल. याचा अर्थ पुढच्या वर्षी मी येईल बरं का. म्हणजे आता असं सांगायला हरकत नाही, मी पुन्हा असं म्हणणारे लोक येतात म्हणून मी पुन्हा येईल, नक्की येईल. आणि तुमच्या सगळ्यांचे, तुम्ही श्रोते जगदीश मूर्ती, तेथे माझी व्युत्पत्ती किती. वक्ता तो वक्ता नव्हे श्रोता याविनं. तुम्ही एवढ्या संख्येने आलात. आमच्या प्रिया काकू जालन्याहून आल्या, त्यांच्या मागे किती कामं असतात मला जाणीव आहे, पण आल्या. काका आले,
सगळी मंडळी ज्ञात, काहींची चेहऱ्याने ओळख झाली, काहींच्या घरी जाणं आलं, काहींचा खूप चांगला परिचय झाला, काहींच्या हातचं लोणचं खायला मिळालं. खूप छान. मला खामगावसारखी मंडळी कुठे नाही मिळाली. म्हणजे वाईट मंडळी मिळाली असं माझं म्हणणं नाही, छानच मंडळी महाराजांच्या कृपेने मला आजपर्यंत महाराजांचीच माणसं सगळीकडे मिळाली. पण एवढं प्रेम 2015पासून कीर्तन करतो, पहिल्यांदा खामगावात मिळालं, दुसरीकडे नाही मिळालं. हे तोंडापुरतं बोलत नाही मी. आणि ही कथा ज्या खांबांवर उभी होती असे हे माझे 4 खांब. माझा भाऊ, माझ्या मामाचा मुलगा असणारा, आमचं भावाचं नातं आहे, मैत्रीचं नातं आहे, प्रेमाचं नातं आहे. व्यक्तिमत्व साधं नाही. आपल्या ब्राह्मणात आपण दशग्रंथी ब्राह्मण म्हणतो ना, त्या 10 ग्रंथांचं अध्ययन केल्यावर तो दशग्रंथी होतो. ऋषिकेश गुरुजी जरी माझे भाऊ असले तरी मला अभिमान आहे, 10 पैकी 6 ग्रंथ त्यांनी मुखोद्गत केलेले आहेत ऋग्वेदासह. प्रातस्मरणीय श्री यज्ञेश्वर शास्त्री कस्तुरेंची जी सावरगावची वेधशाळा आहे, 12 वर्ष त्या वेधशाळेत राहणं काय अवघड असतं. गुरुजी मंडळी आहेत मंडपात, आपण त्यांना विचारा. 12 वर्ष त्या ठिकाणी. आणि माझ्यासाठी त्यांनी माझी बॅग उचलणं म्हणजे आता मला खेरड्यात जाऊन जप करावं लागणार आहे, एवढं पाप माझं झालेलं आहे. पण फक्त त्यांना वेळ नसतो. पण काय संहिता वाचनाचा तो ब्राह्मणच नाही मुळामध्ये. पण राय काकांचा आग्रह होता, आचार्य येत आहेत, माऊली येत आहेत, विद्वानातला विद्वान ब्राह्मण आणायचा. आमच्या सखाराम काकांचंही असं सांगणं असतं, एक तर कथा करू नये, ते नेहमी मला सांगतात, प्रणव कथा करू नको, आणि केली तर मिरिटवर केल्याशिवाय राहू नको, हे त्यांचं मला नेहमी सांगणं असतं. असे माझे ज्यांच्या शब्दामुळे मी भागवत करायला लागलो. मी भागवत शिकलोच नव्हतो, रामायण शिकून आलेलो आहे ना, अजून केलं नाही. आता मलकापूरला करणार आहे. काय योग असतो, 10 भागवत झाले. म्हणजे एक कथा त्यांच्या सांगण्याहून, त्यांचं बोलणं एकदम परखड आहे. बऱ्याच लोकांशी त्यांचा जुना परिचय आहे. अरे वेडा आहेस का म्हणे, अधिक महिना होता लॉकडाऊनमधला, काय भागवत करतो, आपलं रामायण काय करतो, भागवत कर. म्हणलं अरे कधी बसून भागवत ऐकलं नाही, काय भागवत, तुला नाही आलं तुम्ही गाणे म्हणून संपवतो, संकल्प नाही सोडायचा. आणि मी ज्या रूममध्ये राहतोय ना, तेवढ्या खोलीत माझी पहिली कथा झाली. ते हार्मोनियमला, वेदांत तबल्याला ती कथा जमली. नंतर मी 2 वर्ष संहिता शिकलो. महाराजांनी माझी एवढी व्यवस्था लावली. लॉकडाऊन असल्यामुळे ढालेगावचे गुरुजी जालन्यातच आले होते, मला कुठं जायचं काम पडलं नाही. प्रल्हाद महाराजांनी ते गुरुजी, संस्कृतचे श्लोक त्या गुरुजींकडून शिकलो. आणि जी काही वेड्यासारखी बडबड 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 रोज 6 तास करतो, ती मात्र माझ्या प्रल्हाद महाराजांनी मला शिकवली. त्याचं श्रेय मी दुसरे कोणाला देत नाही आणि ते घेऊही नाही. तो अधिकार मी माझ्या महाराजांना दिलेला आहे. जे काही 6 दिवस बोललो ते फक्त त्यांच्या कृपेनं बोललो. त्याच्यानंतर ज्यांनी सुंदर अशी व्हायोलिनवर साथ दिलेली आहे असे श्री संगीत अलंकार, माझी काल चूक झाली ते मला रागवले, कोकणस्थ आहेत असे शिस्तीचे, काय म्हणून तुम्हाला विशारद सांगितलं, मी अलंकार. आणि महाराज का कष्टानं पदवी घेतलेली. 2017च्या बॅचचे ते संगीत अलंकार आहेत. आणि फार मोठं व्यक्तिमत्व आहे. मंजुषा पाटील, रामराव महाराज ढोक यांच्याबरोबर ते साथीला बसतात. पण केवळ माझ्यावरच्या प्रेमापोटी आमची जालन्यातच भेट झालेली आहे. सांगलीहून प्रवास करत माणूस इथपर्यंत आला आणि तेही राहिले. कोपऱ्यात जो छोटासा माझ्यासारखा दिसतोय, आमचं एक वैशिष्ट्य आहे, आमच्या टोळीमध्ये डोक्याला मेहंदी लावणारे एकच जण आहेत, हाताला मेहंदी लावणारे जास्त आहेत आम्ही. पण काय आहे, त्यांचा अनुभव आणि आमची सळसळ, आमचा कार्यक्रम एका उंचीवरच जातो. महाराज माझा बालमित्र असाच मी ज्याचा उल्लेख करेल असा वेदांत आहे. वय वर्ष 20 रनिंग आहे. कालच सांगितलं आपल्याला तबला विशारद. त्याचा माझा संबंध असा की लहानपणी नवरात्रात लोक आम्हाला कडेवर घेऊन जायचे काका. मी आरत्या म्हणायचे आणि त्यांना डबे वाजवायचे, अश्विन शुद्ध पक्षी आंबा. तेव्हापासून डबे वाजवायचो. आज स्क्रीनवर बसून तो तबला वाजवतोय, मी थोडीशी बडबड करतो. इथपर्यंत आमची मैत्री टिकलेली आहे. मैत्री अशीच टिकून राहावी ही रामरायाच्या चरणी प्रार्थना. आपल्या सगळ्यांना खरंच मला खूप बोला वाटतंय, पण मला जाणीव आहे आपल्याला भूक लागलेली आहे. खूप बोला वाटतंय, तुम्हाला प्रत्येकावर बोला वाटतंय, ज्याच्या ज्याच्या घरी गेलो त्या सगळ्यांवर बोला वाटतंय. आणि काय आहे, तुम्ही जेवढं माझं कौतुक या मंडळींनी केलं ना, हे सगळं खोटं आहे बरं का. हे माझं कौतुक विसरून जा. एवढा काही मी फार मोठा नाही. मी फक्त माझ्या महाराजांचा शिष्य आहे, आईबाबांचं लेकरू आहे, बस एवढंच माझं मला माहिती आहे. छोटा आहे अजून, फार भागवत कोणाला सांगावं एवढं माझं वय नाही. त्याच्यामुळे लोक मला फार बोलवतही नाही. कारण 22 पूर्ण झालं मागच्या महिन्यात, कशाला याला दाढी नीट फुटली नाही म्हणतात याला अजून, काय हरकत नाही. आणखी
समोर अजून एक तरुण मित्र माझा बसलेला आहे. मूळचा आमचा जालना जिल्ह्यातला आहे, पण व्यवसायासाठी संगमनेरला असतात. माझा कीर्तनकार. पुन्हा आव्हान करतो, आयोजकांनी केवळ माझ्या शब्दावरती हा कार्यक्रम संग्रही राहावा आणि जे केलं ते चांगलंच केलं आपण. आता असं वाटतंय मला त्यांना बोलून आपण खूप चांगलं केलं, कारण आता जन्मभर ही आठवण आपल्याला पाहता येणार आहे. असे माझा कीर्तनकार चॅनलचे सर्वे सर्वा श्री उमेशजी भुसारे. एकदा उभा राहून फक्त सगळ्यांना चेहरा दाखवा तुमचा दादा. सुंदर असं माझा कीर्तनकार चॅनलला येत्या 15 दिवसामध्ये तुम्हा सगळ्यांना कथा तर ऐकता येईलच, पण स्वतःलाही पाहता येईल. ज्यांच्या घरी अँड्रॉइड टी व्ही आहे त्यांना टी व्हीवर लावता येईल. म्हणजे आपण टी व्हीवर आलो बुवा याचं समाधान मिळेल, त्याच्यासाठी आपण एवढा खर्च केला आहे. नाही, हा कार्यक्रम जास्तीत जास्त प्रसारित करण्याची जबाबदारी आपली आहे. माझ्या मते 2 दिवसाची कथा यूट्यूबवरती आलेली आहे. थोडं काम करावं लागतं, क्लिष्ट काम असतं ते. माझं नरडं कधी बेसूर होतं, त्याच्यामुळं तेवढा भाग काढून टाकावा लागतो. असं खूप किचकट काम त्यांना करावं लागतं, कारण लॅपटॉपसमोर तुम्ही बसणारी मंडळी आज सगळी तुम्हाला माहिती आहे. ते शिवधनुष्य त्यांनी उचललेलं आहे. प्रत्येकाने आपला किती खांब आहे त्या मंडपाला, प्रत्येकाने एक एक जर धरून ठेवला ना 7 दिवस मंडप उभा राहू शकतो. तुम्ही सगळ्यांनी तसा एक एक खांब, ज्याला जी व्यवस्था दिली. काय आहे, आपला खांब सोडून दुसऱ्याच्या खांबाकडे पळायचं नाही, कार्यक्रम छान होतो. माईक सांगितलं ना माईक, महाराजाला दूध पाजायला सांगितलं ना दूधच. ज्यानं प्रत्येकानं आपला खांब धरला की कार्यक्रमाचा मंडप आकाशाकडे जायला वेळ लागत नाही. आपल्या सगळ्यांना तेच करायचं आहे. आपण सगळ्यांनी महाराष्ट्र ब्राह्मण सभा आणि सगळ्या भक्तांनी मिळून आपला खांब फक्त मजबूत धरून ठेवायचा. भागवताचा मंडप वर्षानुवर्ष उभा राहिल्याशिवाय राहणार नाही. तुमच्या सगळ्यांची रजा घेतो. श्रीमद भागवतांचं आयोजकांच्या आपले राय काका आणि शेखर काका सगळ्यांच्या वतीने समोर येतील. ग्रंथपूजन होईल. जागेवरच बसायचं. आजची महाआरती आहे, त्यानंतर ग्रंथ खाली येईल, ग्रंथपूजन होईल. अजून काय होणार आहे? माझा पण सत्कार आहे. अरे वा 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 वा, टाळ्या वाजवा ना.